अवैधरित्या देशी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीला विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी जेरबंद करण्यात आल्या. दिनांक 11/5/2024 रोजी पवार कॉलनी, महालक्ष्मी नगर, मखमलाबाद, नाशिक या भागात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र शस्त्रबंदी अधिनियम 3/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135, 37, 3A कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष पथक गुन्हे शाखेकडील पोलीस नाईक दत्तात्रय चकोर हे पोलीस पथकासह गस्ती घालत असताना यावेळी त्यांना खबऱ्याने महालक्ष्मी नगर, मखमलाबाद येथे एक संशयित आरोपी हा देशी पिस्टल घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती. यावरून पथकाने पंचवटी RTO ऑफिस जवळ अशोकबाग येथे सापळा रचत आरोपी अनिल गणेश पंडित वय वर्ष 21 राहणार साई अपार्टमेंट RTO ऑफिस याला ताब्यात घेतले आहे. आरोपीची चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे व विशेष गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्यासह विशेष पथक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.